मुंबई पालिकेसाठी भाजपचा मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ सूत्रांची माहिती समोर येते। ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ, भाजप छोटा भाऊ असणार अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून आलेली आहे। तर मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, काही पालिका युती म्हणून लढणार तर काही स्वबळावरती लढणार अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर येते। रक्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, मुंबई पालिकेसाठी भाजपचा मोठा भाऊ असणार आहे आणि शिवसेना हा छोटा भाऊ अशी सूत्रांकडून माहिती येते। तर ठाण्यातील शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असणार आहे। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती समोर येते, तर काही पालिका युती म्हणून लढणार तर काही स्वबळावरती लढणार अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येते। तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, आपण बघतोय मुंबई पालिकेसाठी आता भाजप हा मोठा भाऊ असणार आणि शिवसेना छोटा भाऊ असणार आहे, काय माहिती आहे? पालिका निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि सर्वात चर्चित आणि महत्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा हे दोघेही आपल्याला एकत्रच लढताना पाहायला मिळतील। मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठा भाऊ म्हणून आपल्याला भाजपा असताना पाहायला मिळणार आहे, तर छोटा भाऊ म्हणून आपल्याला एकनाथ शिंदेची शिवसेना रोल निभवताना पाहायला मिळेल। हे चित्र झालं मुंबईमधलं, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये हे चित्र नसणार आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची शक्ती ही भाजपापेक्षा मोठी असल्या कारणामुळे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा मिळतील, किंबहुना भाजपला जागा मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे। मात्र तिसरीकडे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिवसेना आपल्याला एकत्रित लढताना पाहायला देखील मिळणार नाही। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये भाजपा मोठा भाऊ असेल तर शिवसेना लहान भाऊ असेल, तर काही पालिकांमध्ये युती न होण्याचे संकेत देखील आहेत। आता या संदर्भामध्ये बैठकांचं सत्र सुरू होईल। मात्र मुंबईमध्ये भाजपा 150 पेक्षा अधिक जागा लढवण्यावरती ठाम आहे। बरं तुषार, तुम्ही सोबतच राहा, त्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची बातमी खरं तर समोर येते। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपाने सर्वेक्षण केलेलं आहे आणि खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मुंबई भाजपाकडून सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईमध्ये काय चित्र असणार याचा आढावा घेण्यात आलेला आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाच्या जागांवर परिणाम होणार नाही। भाजपाने 150 वर जागा लढवल्यास भाजपाला फायदा होत असल्याचं सर्व्हेमध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने सर्वेक्षण केलेलं आहे आणि मुंबई भाजपाकडून हे अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असणार याचा आढावा घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असणार याचा सुद्धा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आलेला आहे, काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच कोणतीही निवडणूक जवळ आली की प्रत्येक पक्ष आपल्याला सर्वे करताना पाहायला मिळतो आणि त्यामध्येच भाजपा पक्षाने आता जो अंतर्गत सर्वे केला सुरू, त्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षातले आपल्याला कार्यकर्ते भूमिका मांडताना पाहायला मिळतात। जर मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर या ठिकाणी भाजपला त्याचा मोठा फटका बसेल का, असं चित्र होतं का, या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं। तर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही एकत्र आले तरीही महायुतीवरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। किंबहुना राज ठाकरे यांच्या ज्या 20 ते 22 जागा ज्या पॉकेट्समध्ये आहेत, त्या पॉकेट्समध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुळात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा कोणताही परिणाम भाजपा किंबहुना महायुतीवर होताना पाहायला मिळणार नाहीये, असं अंतर्गत सर्वेक्षण समोर आलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक सर्वेक्षण केले जातील, मात्र हा जो अंतर्गत सर्वे आहे त्या सर्वेमधून जे परसेप्शन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी किंवा इतर पालिका निवडणुकीसाठी तयार केला जात होता की दोन्ही ठाकरे बंधू हे आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतील, तर त्या एकत्र येण्याच्या शक्तीचा कोणताही परिणाम भाजपा आणि इतर महायुतीच्या कोणत्याही पक्षावर होताना पाहायला मिळणार नाही। निश्चित, त्यामुळे त्या काळात कोणती समीकरणं होतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। अंजली दमानी यांना लाचलुचपत खात्याने चौकशीसाठी बोलवलेलं आहे। धनंजय मुंडेंनी केलेल्या शेतीविषयक सामानाच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे।
दमानिया वरळी इथल्या लाचलुचपत खात्याच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत. तर मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला होता. तसंच वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. मी कृषी घोटाळा आणि एक जो घोटाळा माझ्याकडे आला होता त्याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहे. अँटी करप्शन ब्युरोला खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटशी काही घेणं देणं नाहीये, तरी पण ऑफिस ऑफ प्रॉफिट सुद्धा कसं झालं होतं, त्यांनी राग घोटाळा सुद्धा कसा केलाय याची सुद्धा माहिती मी त्यांच्यापर्यंत देणार आहे. आणि मी जे नॅनो युरिया अँड नॅनो डीएपीच्या बॉटल्स मागवल्या होत्या, अगदी रिटेल ऑनलाईन मागवल्या होत्या, त्याच्या इनव्हॉइस सकट त्या बॉटल्स सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सुपूर्द करणार आहे. त्यांचे अर्ज येत राहणार आहेत, हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकातनं बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल. कदाचित उद्या उठून वाल्मिक कराड बाहेर सुद्धा येतील, आल्यावर भाजपत सुद्धा प्रवेश करतील. कुठे जातील, काय हे राजकारण करतील, काही भरोसा नाहीये. आपण आपलं लढण्याचं काम करणार आहेत. धनंजय देशमुख सुद्धा लढण्याचं काम नक्कीच करतील आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ द्यायला मी शेवटपर्यंत राहीन, एवढंच मला त्यांना सांगायचं. या हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. त्यांच्यात नैतिकता नाही असा आरोप सुद्धा धस यांनी केलेला आहे. तर वैष्णवी हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची. तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत. कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे. त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आला आहे. त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते. अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील.